जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनल. मित्रांनो, सध्या ज्यांनी महिला व बाल विकास विभागांतर्गत जी मुख्य सेविकेसंदर्भात बघा पदभरती सध्या आहे, तर त्या पदभरतीचं ज्यांनी ॲप्लिकेशन केलं असेल, कारण ही पदभरती बघा खास करून महिला प्रवर्गासंदर्भात आहे. तर ह्या जी काही भरती आहे तर ह्याच्यामध्ये महिला प्रवर्गात सध्या बघा जो काही अर्ज असेल, ॲप्लिकेशन असेल तर तेच करू शकतात. तर अजून तुम्ही ॲप्लिकेशन केलं नसेल तर करून टाका. तर ह्याच्यामध्ये बघा जो काही सिलेबस आहे तर सिलेबसमध्ये संगणक ज्ञान जो घटक आहे तर संगणक ज्ञान घटकावरती तुम्हाला 10 प्रश्न सध्या बघा विचारले जातात आणि 20 मार्कासाठी तुम्हाला असणार आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संगणक घटकावरती जे काही बेसिक कन्सेप्ट असेल तर त्या बेसिक कन्सेप्टवरची 50+ जे काही प्रश्न असेल त्याचं एक्सप्लेनेशन ते बघणार आहोत. निश्चितच तुम्हाला जे 10 प्रश्न असेल तर ते 10 प्रश्नासंदर्भात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर आवर्जून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर चला तर सुरुवात करूया. महिला व बाल विकास विभागांतर्गत संगणक ज्ञानावर आधारित या ठिकाणी 50 वन लाइनर प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण. तर बघा पुढचा प्रश्न आपण 1 नंबरचा प्रश्न सुरुवात करूया. तर बघा, संगणकाचा मेंदू कोणाला या ठिकाणी म्हणतात किंवा कोणता भाग असतो? संगणकाचा जो काय मेंदू असेल किंवा माइंड असेल तर त्याला आपण कोणत्या भागाला ह्या ठिकाणी बघा ओळखत असतो? तर सीपीयू म्हणजे काय? तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. सीपीयूचं ह्या ठिकाणी तुम्हाला जे काही पूर्ण ह्या ठिकाणी लॉंग फॉर्म असेल, फुल फॉर्म असेल तर ते विचारू शकतात. तर सीपीयू म्हणजे काय? तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, हे लक्षात तुम्ही असू द्या. आणि सीपीयू हे सर्व निर्देशावर सध्या बघा प्रक्रिया करून संगणकाचे कार्य चालवत असते. म्हणून सीपीयूला सध्या संगणकाचा, कॉम्प्युटरचा आपण मेंदू किंवा माइंड म्हणून सध्या बघा त्याला ओळखत असतो. तर हा बेसिक कन्सेप्ट होती. तर ह्याच्यावरती तुम्हाला 100% प्रश्न हा विचारला जातो. तर हे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 2. तर बघा, रॅम म्हणजेच काय? तर रॅमचं बघा पूर्ण जे काही रूप असेल तर ते रॅम संदर्भात काय म्हणता येईल? तर रँडम ॲक्सेस मेमरी म्हणजेच काय? तर रॅमचं फुल फॉर्म इथं विचारलेलं आहे. तर ते लक्षात असू द्या. आणि रॅम ही बघा अस्थायी मेमरी आहे. रॅम काय आहे? तर एक मेमरी आहे अस्थायी, जी संगणक चालू असताना डेटा जो असतो तर तो सध्या बघा साठवत असतो. तर हे एक तुम्ही लक्षात असू द्या. रॅम म्हणजे काय? तर एक प्रकारची त्या ठिकाणी अस्थायी मेमरी आहे. जसं आपण मोबाईलमध्ये मेमरी कार्ड टाकतो तर त्या पद्धतीने रॅमसुद्धा त्या ठिकाणी अस्थायी मेमरी असते संगणकामध्ये. आणि जे काही आपण डेटा वगैरे त्याच्यामध्ये लोड करतो तर ते संपूर्ण साठवण्याचं या ठिकाणी बघा संगणक चालू असताना डेटा जो साठवण्याचं काम रॅममध्ये सध्या केलं जातं. आणि रॅमचा अर्थ काय होतो? तर रँडम ॲक्सेस मेमरी. तर हे सध्या तुम्ही लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 3. रोम. इथं आता रोम संदर्भात विचारलेलं आहे. तर रोमचे पूर्ण रूप काय आहे? तर रोम म्हणजे काय? तर रीड ऑनली मेमरी, बरोबर. जो काही आर म्हणजे काय? तर रीड. आणि ओ म्हणजे काय? तर ऑनली. आणि एम म्हणजे काय? तर मेमोरी. तर हे तुम्ही लक्षात असू द्या. तर ह्याचं काम काय असतं की रोम ही देखील बघा एक प्रकारे स्थायी मेमरी असते, ज्यात संगणकाचे बूटिंगसाठी जो काही आवश्यक डेटा असतो तर तो सध्या त्या ठिकाणी साठवला जातो, बरोबर. तर हे 2 तुम्ही लक्षात असू द्या. ह्या ठिकाणी बघा रोम असेल किंवा मग रॅम असेल तर ह्या 2 ज्या कन्सेप्ट असेल तर त्या तुम्ही या ठिकाणी लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे बघा, कुंजीपटल म्हणजे काय? कुंजीपटल म्हणजेच काय? तर त्याला इंग्लिशमध्ये आपण कीबोर्ड म्हणत असतो. जो काही कॉम्प्युटरचा बघा कीबोर्ड असतो तर त्या कीबोर्डलाच आपण कुंजीपटल बघा म्हणत असतो. तर हे शब्द बघा तुम्ही लक्षात असू द्या. अशा पद्धतीने सध्या जे काही TCS असेल किंवा IBPS जे शब्दप्रयोग सध्या करत असतात. तर कीबोर्ड जो आहे तर तो बघा इनपुट डिव्हाइस आहे, बरोबर. इनपुट डिव्हाइस आहे कीबोर्ड म्हणजे. कारण आपण जे काही कॉम्प्युटरमध्ये, संगणकामध्ये बघा माहिती जी असेल तर ती माहिती सध्या इनपुट करत असतो, म्हणजे त्याच्यामध्ये पाठवत असतो कीबोर्डच्या माध्यमातून. म्हणून त्याला आपण इनपुट डिव्हाइस सध्या बघा म्हणत असतो. कुंजीपटलाद्वारे जो वापरकर्ता असतो संगणकात माहिती सध्या बघा प्रविष्ट करत असतो, म्हणजे माहिती जी असेल तर ती आपण कीबोर्डच्या माध्यमातून संगणकामध्ये बघा पाठवत असतो. म्हणून ह्याला आपण इनपुट डिव्हाइस सध्या म्हणत असतो. तर हे एक लक्षात असू द्या. प्रश्न 5वा बघूया. बघा, माऊस कोणत्या प्रकारचा डिव्हाइस आहे? तर संगणकाला बघा एक ह्या ठिकाणी डिव्हाइस जोडलेला असतो माऊस, बरोबर. तुम्ही बघितला असेल माऊस. तर त्या माऊसचं ह्या ठिकाणी काम काय असतं? तर तो एक प्रकारे इनपुट डिव्हाइस म्हणून सध्या बघा काम करत असतो. आणि माऊसाद्वारे सध्या बघा वापरकर्ता असेल तर तो संगणकाचे कर्सर जे असेल तर ते नियंत्रित सध्या तो करू शकतो. म्हणजे माऊसाच्या माध्यमातून संगणक जे ऑपरेट असेल तर तो फास्ट गतीने सध्या बघा वापरकर्ता करत असतो. म्हणून ह्या माऊसला देखील आपण इनपुट डिव्हाइस म्हणून ओळखू शकतो. पुढचा प्रश्न बघा,
हार्ड डिस्कचा उपयोग कशासाठी होतो? आता हार्ड डिस्क देखील एक म्हणजे ह्या ठिकाणी महत्त्वाचे जे काही डिव्हाइस आहे कॉम्प्युटरमध्ये, तर त्याच्यामधलं बघा डेटा साठवण्यासंदर्भात जी हार्ड डिस्क असते तर त्याचं सध्या बघा आपण या ठिकाणी महत्त्वाचं त्याचा उपयोग आपल्याला म्हणता येईल, कारण हार्ड डिस्कमध्ये संगणकाचा जो काही सर्व डेटा असेल किंवा फाईल्स असेल तर त्या सध्या बघा साठवल्या जातात. तर हे एक लक्षात तुम्ही असू द्या. पुढचा प्रश्न आपण बघूया, प्रश्न क्रमांक 7. तर बघा संगणक प्रणाली ह्या ठिकाणी बघा संगणक प्रणालीत ऑपरेटिंग सिस्टीमची भूमिका काय असते? आता इथे महत्त्वाचं ऑपरेटिंग सिस्टीम संदर्भात प्रश्न विचारण्यात आला आहे. तर ऑपरेटिंग सिस्टीमची भूमिका काय असते? तर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांच्यातील जे काही दुवा असेल तर ते म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीमची भूमिका असते. कारण का? तर ऑपरेटिंग सिस्टीम जी असेल तर ते संगणकाची जे सर्व कार्य बघा नियंत्रित करते आणि वापर करते व हार्डवेअर यांच्यातील जो काही संवादाची ती सोय त्या ठिकाणी करत असते. म्हणून ऑपरेटिंग सिस्टीम आपल्याला महत्त्वाची म्हणता येईल. तर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांच्यामधला जो मधला दुवा असेल तर त्यालाच आपण ऑपरेटिंग सिस्टीम सध्या म्हणत असतो. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 8 काय आहे? तर बघा विंडोज काय आहे? बघा विंडोज जी काही संकल्पना काय आहे? तर ही देखील एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे. तर विंडोज हा मायक्रोसॉफ्ट कंपनीचा एक लोकप्रिय बघा ऑपरेटिंग सिस्टम आहे. तर हे एक लक्षात ठेवा, या संदर्भात प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न बघा संगणकात या ठिकाणी बघा संगणकात GUI म्हणजे काय? GUI संदर्भात इथं जे काही फुल फॉर्म असेल तर तो विचारण्यात आला आहे. तर G म्हणजे काय? तर ग्राफिकल, U म्हणजे काय? युजर आणि I म्हणजे काय? तर इंटरफेस. ग्राफिकल युजर इंटरफेस हा फुल फॉर्म तुम्ही लक्षात असू द्या. आणि हा काय असतो? तर GUI हे वापरकर्त्याला एक प्रकारच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून संगणकासोबत बघा संवाद साधण्याची सोय या ठिकाणी करून देतं. तर हे तुम्ही एक लक्षात असू द्या GUI संदर्भात हे. पुढचं बघा, पुढचा प्रश्न आहे. तर बघा पुढचा प्रश्न काय आहे? तर BIOSचा अर्थ काय? बरोबर, जे काही BIOSचा अर्थ काय आहे? तर B म्हणजे काय? तर बेसिक, I म्हणजे काय? इनपुट, O म्हणजे काय? आउटपुट आणि S म्हणजे काय? तर सिस्टीम. म्हणजे बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम असं आपल्याला म्हणता येईल. तर हे काय आहे? तर बघा जे काही BIOS हे संगणक बूट करताना हार्डवेअर तपासते आणि ऑपरेटिंग सिस्टीमला सुरुवात करते. तर ह्या संदर्भात तुम्ही लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आपण बघूया, प्रश्न क्रमांक 11. तर बघा प्रश्न क्रमांक 11 काय आहे? तर बघा लॅनचे रूप जे काही पूर्ण रूप असेल लॅन काय आहे? तर त्याचं इथं संक्षिप्त रूप विचारण्यात आलं आहे. तर L म्हणजे काय? लोकल, A म्हणजे काय? एरिया आणि N म्हणजे काय? नेटवर्क. म्हणजे ह्याचं जे काय फुल फॉर्म काय आहे? तर लोकल एरिया नेटवर्क. तर हे जे काही संगणकाचं जे जाडं असेल नेटवर्क असेल तर त्या संदर्भात ही कन्सेप्ट आहे लोकल एरिया नेटवर्क. तर ह्याच्यामध्ये बघा लॅन एका लहान क्षेत्रात संगणकांना जोडते, जसे की घर असेल, शाळा असेल किंवा ऑफिस असेल. तर इथे जे काही नेटवर्क असेल जे काही जाडं असेल तर त्या संदर्भात आपण लॅन ह्या ठिकाणी म्हणता येईल लोकल एरिया नेटवर्क. बरोबर, पुढचं कन्सेप्ट बघूया. तर बघा इथं काय आहे? तर वॅन संदर्भात विचारण्यात आलेलं आहे. WAN चे पूर्ण रूप काय? तर बघा वाईड एरिया नेटवर्क. W म्हणजे वाईड, A म्हणजे एरिया आणि N म्हणजे नेटवर्क. तर ह्या ज्या बेसिक कन्सेप्ट असेल लॅन असेल, बरोबर, त्यानंतर ही कन्सेप्ट आहे वॅन. तर हे शब्द तुम्ही पाठच करून टाका. ह्या संदर्भात 100% प्रश्न सध्या बघा विचारण्यात येतो. तर वाईड एरिया नेटवर्क म्हणजे काय? तर वॅन म्हणजे इथे विस्तीर्ण भौगोलिक क्षेत्रात नेटवर्क सध्या बघा प्रदान करते, जसे की इंटरनेट. तर ह्या संदर्भात तुम्ही लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. तर IP पत्ता म्हणजे काय? जो काही IP आहे तर तो IP म्हणजे काय? तर बघा इंटरनेटवर संगणकाची जी काही ओळख असते तर ती IP ॲड्रेसच्या माध्यमातून सध्या बघा होत असते. आणि IP पत्ता हा संगणकाला इंटरनेटवर एक ह्या ठिकाणी अद्वितीय पत्ता जो असेल तर तो प्रदान करत असतो. IP ॲड्रेस हा संदर्भात तुम्ही लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघूया. बघा वायफायचे पूर्ण रूप काय? आता वायफाय जे आहे तर वायफाय संदर्भात पूर्ण रूप काय? तर WI म्हणजे काय? वायरलेस. आणि FI म्हणजे काय? तर बघा फिडेलिटी. तर हे सध्या तुम्ही लक्षात असू द्या. वायफायचे वायरलेस तंत्रज्ञान आहे आणि ज्याद्वारे संगणक आणि इंटरनेटशी जोडले जातात. तर वायफाय आपल्या मोबाईलमध्ये देखील असतो. तर त्याच्यावरून तुम्ही लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा DNS म्हणजे काय?
महत्त्वाचं कन्सेप्ट आहे DNS. तर डी म्हणजे काय तर बघा डोमेन, एन म्हणजे काय तर नेम आणि एस म्हणजे काय तर सिस्टम. डोमेन नेम सिस्टम म्हणजेच काय DNS. DNS म्हणजे डोमेनची नावे असतात. जसं बघा आपण गुगलवरती सर्च करतो google.com, त्यांचा IP पत्त्यासोबत बघा मॅप करते. तर जे काही डोमेन असते google.com असेल किंवा इतर जे काही .in असेल तर अशा पद्धतीने डोमेन सध्या असतं, तर त्यालाच आपण इथे म्हणत असतो DNS. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे ब्लूटूथ म्हणजे काय. ब्लूटूथ काय असतं तर ब्लूटूथ एक वायरलेस तंत्रज्ञान आहे. आपल्याला हे बेसिक कन्सेप्ट सध्या बघा माहिती पाहिजे. त्याच्या माध्यमातून लहान अंतरावर जे उपकरणे असेल तर ते एकमेकांशी वायरलेसद्वारे सध्या बघा जोडण्यासाठी वापरले जाते. तर हे ब्लूटूथचं काम असतं. पुढचा प्रश्न बघूया. बघा पुढचा प्रश्न काय आहे तर ह्याचं बघा क्लाउड कॉम्प्युटिंग म्हणजे काय. तर इंटरनेटवर डेटा साठवण आणि प्रक्रिया त्यालाच आपण क्लाउड या ठिकाणी कॉम्प्युटिंग असे म्हणतो. तर क्लाउड कॉम्प्युटिंगमध्ये इंटरनेटद्वारे डेटा साठवला जातो आणि प्रक्रिया सध्या बघा केली जाते, ज्यामुळे हार्डवेअरची गरज भासत नाही. पुढचा प्रश्न बघूया. VPNचे पूर्ण रूप काय आहे. VPN म्हणजे काय ह्या संदर्भात प्रश्न आहे. तर असे प्रश्न तुम्हाला फुल फॉर्म संदर्भात बघा विचारण्यात येतात. तर V म्हणजे काय तर व्हर्च्युअल, P म्हणजे काय प्रायव्हेट आणि N म्हणजे नेटवर्क. तर व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क म्हणजेच काय तर VPN वापरकर्त्याला सुरक्षतेसाठी बघा खाजगी नेटवर्कवरून इंटरनेट वापरण्याची परवानगी सध्या देते. बरोबर. VPN जे आहे तर ते इतर जे देश असेल किंवा इतर कंट्री असेल तर तेथील जे नेटवर्क असेल तर ते देखील आपण VPNच्या माध्यमातून सध्या बघा वापरू शकतो. पुढचा प्रश्न बघूया. बघा पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे. तर बघा HTTPचे पूर्ण रूप काय आहे. महत्त्वाचा प्रश्न होता. तर हा प्रश्न सध्या बघा फुल फॉर्म संदर्भात नक्की तुम्हाला एक प्रश्न इथं विचारण्यात येईल 10 प्रश्नांपैकी. तर हे तुम्ही पाठच करून ठेवा, जेणेकरून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला महत्त्वाचा फायदा होऊ शकतो. तर बघा H म्हणजे काय तर हायफर, T म्हणजे टेक्स्ट, पुन्हा T म्हणजे काय ट्रान्सफर आणि P म्हणजे प्रोटोकॉल. तर हायफर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल तर हा HTTPचा पूर्ण ह्या ठिकाणी आपल्याला फुल फॉर्म म्हणता येईल. आणि HTTP हा वेब ब्राउझर आणि सर्व्हर यांच्यातील डेटा जे असेल तर तो सध्या बघा ट्रान्सफर करण्यासाठी वापरला जातो. तर आपण जे काही वेबसाईट वगैरे तुम्ही गुगलवर जर लॉग इन करत असाल तर त्याची सुरुवात जी काही लिंकवरती बघा जो काही HTTP आणि डॉट आणि नंतर बघा पुढे जे काही वेबसाईटचं नाव असेल तर अशा पद्धतीने सुरुवात होत असते. तर त्यालाच आपण हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल सध्या बघा म्हणत असतो. आणि तो वेब ब्राउझर आणि सर्व्हर यांच्यातील जो काही डेटा असेल तर तो ट्रान्सफर करण्यासंदर्भात वापरला जातो. तर हे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे URL म्हणजे काय. बरोबर. URL म्हणजे काय. URL म्हणजे काय तर त्या संदर्भात हा प्रश्न आहे. तर URL म्हणजे काय तर युनिफॉर्म, R म्हणजे काय रिसोर्स आणि L म्हणजे लोकेटर. युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. तर हे सध्या फुल फॉर्म तुम्ही कायम बघा ह्या ठिकाणी पाठच करा, ह्याच्यावरती 100% प्रश्न असतो. तर URL काय असतो तर URL हा जो काही वेब त्या ठिकाणी बघा पत्ता असतो जे वापरकर्त्याला वेबसाईटवर नेण्याचं काम करतो. बरोबर. URL टाकल्यानंतर आपण प्रत्येक जे काही वेबसाईट असेल तर त्या वेबसाईटवरती सध्या बघा पोहोचत असतो. पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 21 नंबरचा प्रश्न आपण बघूया. बघा प्रोसेसिंग या ठिकाणी बघा प्रश्न काय आहे प्रोग्रामिंग भाषा म्हणजे काय. प्रोग्रामिंग भाषा म्हणजे काय तर संगणकाशी संवाद साधण्याचे माध्यम त्याला आपण प्रोग्रामिंग भाषा असं म्हणत असतो. प्रोग्रामिंग भाषेचा वापर करून संगणकासाठी सॉफ्टवेअर सध्या बघा तयार केले जाते. प्रश्न क्रमांक 22 तर बघा काय आहे C++ कोणत्या प्रकारची भाषा आहे. बरोबर. C++ कोणत्या प्रकारची भाषा आहे तर ऑब्जेक्ट बघा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग भाषा सध्या आपण C++ या ठिकाणी म्हणत असतो. आणि C++ ही एक शक्तिशाली प्रोग्रामिंग भाषा आहे ज्यामध्ये ऑब्जेक्ट बघा ओरिएंटेशनची सुविधा आहे. तर हे एक लक्षात असू द्या भाषेसंदर्भात होता. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 23 तर बघा HTMLचे पूर्ण रूप काय. जे काही HTML हा जो आहे तर ह्या संदर्भात प्रश्न तुम्हाला विचारण्यात येईल. तर H म्हणजे काय हायफर, T म्हणजे टेक्स्ट, त्यानंतर M म्हणजे काय तर मार्कअप आणि L म्हणजे लँग्वेज. तर हायफर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज तर हे तुम्ही लक्षात असू द्या. तर ह्या संदर्भात जे काही वेब पेज असेल तर ते तयार करण्यासाठी वापरली जाणारी ही भाषा आपल्याला म्हणता येईल HTML.
पुढचा प्रश्न आपण बघूया, प्रश्न क्रमांक 24. तर बघा, जावा कोणत्या प्रकारची भाषा आहे? जावा जी आहे तर ती कोणत्या प्रकारची भाषा आहे? तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम भाषा आपल्याला म्हणता येईल. तर जावा हा एक लोकप्रिय प्रोग्रामिंग भाषा आहे जो वेब पोर्टल आणि मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये सध्या बघा वापरण्यात येते. तर जावा ह्या भाषेसंदर्भात लक्षात असू द्या, वेब पोर्टल असेल बरोबर, आणि मोबाईल जे ॲप्लिकेशन सध्या बघा चालतात तर त्याच्यामध्ये जावा जी असेल तर ती सध्या भाषा सध्या वापरली जाते. तर हे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न काय आहे? पायथॉन कोणत्या प्रकारची भाषा आहे? बरोबर, तर ही उच्च स्तरीय प्रोग्रामिंग सिस्टमची भाषा आहे. तर ही एक प्रकारे बघा पायथॉन सोपी आणि बहुविध उपयोगिता असलेली भाषा आहे जी डेटा सायन्स आणि वेब डेव्हलपमेंट असेल आणि मशीन लर्निंगमध्ये वापरली जाते. तर हे एक तुम्ही लक्षात असू द्या, ह्या भाषेसंदर्भात बहुविध उपयोगिता असलेली भाषा आहे जी की डेटा सायन्स असेल, वेब डेव्हलपमेंट असेल आणि मशीन लर्निंगमध्ये सध्या वापरली जाते. तर ही एक उच्चस्तरीय प्रोग्रामिंग भाषा आहे. या संदर्भात महत्त्वाचा प्रश्न होता. पुढचा प्रश्न बघा, अल्गोरिदम म्हणजे काय? अल्गोरिदम हा शब्द तुम्ही ऐकला असेल. तर अल्गोरिदम म्हणजे काय? तर समस्येचे समाधान करण्याची जी काही पद्धत असेल तर तीच आपली म्हणजेच अल्गोरिदम. तर अल्गोरिदम ही काही क्रमबद्ध बघा चरणाची मालिका असते ज्याद्वारे समस्या सोडवल्या जातात. तर ह्या कन्सेप्टबद्दल देखील लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघूया. तर पुढचा प्रश्न आहे, आय ए म्हणजे काय? तर आपल्याला माहिती आहे की आय एने सध्या बघा धुमाकूळ सध्या या ठिकाणी आत्ताच्या काही युगामध्ये माजवलेला आहे. तर आय म्हणजे काय? आर्टिफिशियल, आणि आय म्हणजे काय? तर इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्या माध्यमातून संगणकांना मानवासारखे विचार करण्याची सध्या बघा क्षमता देण्यात आली आहे. जे काही आय ए ॲप्लिकेशन असेल तर ते देखील बघा बरेच प्रमाणात आहे. त्याच्या माध्यमातून संगणकांना मानवासारखं विचार करण्याची जी क्षमता प्रदान करते तर ते आय ए आहे. पुढचा प्रश्न बघूया, मशीन लर्निंग म्हणजे काय? मशीन लर्निंग म्हणजे काय? तर संगणकाचा अनुभवातून शिकण्याची क्षमता म्हणजेच काय? तर मशीन लर्निंग आपल्याला म्हणता येईल. पुढचा प्रश्न बघूया, डेटाबेस म्हणजे काय? डेटाबेस काय आहे? तर डेटाबेस काय आहे? तर संरचित माहितीची साठवण्याची पद्धत. ह्याच्यामध्ये डेटाबेस जो असतो तर डेटाबेसमध्ये डेटा संरचित स्वरूपात साठवला जातो ज्याचा वापर सोपा आणि जलद असू शकतो. पुढचा प्रश्न आपण बघूया. बघा, एसक्यूएल जे आहे तर त्याचे पूर्ण रूप काय? तर एसक्यूएल संदर्भात देखील तुम्हाला प्रश्न सध्या बघा विचारला जातो. तर एसक्यूएल संदर्भात इथे जे काही एस म्हणजे काय? तर स्ट्रक्चर्ड, क्यू म्हणजे काय? क्युरी, आणि एल म्हणजे लँग्वेज. तर हे तुम्ही लक्षात असू द्या. एसक्यूएल ही काय आहे? तर एक प्रकारे बघा संगणकीय भाषा आहे जी डेटाबेसमधील माहितीच्या या ठिकाणी हेरफेरासाठी वापरले जाते. तर हे एसक्यूएल संदर्भात लक्षात तुम्ही असू द्या. तर हे प्रश्न तुम्हाला नक्की बघा 100% विचारले जाईल. तर हे पाठच करून ठेवा. पुढचा प्रश्न आपण बघूया, फायरवॉल म्हणजे काय? फायरवॉल काय आहे? तर संगणकाचे बघा सुरक्षा साधन म्हणून फायरवॉलला आपण ओळखत असतो. तर फायरवॉलला संगणकाचं अनेक ठिकाणी बघा अनधिकृत प्रवेशापासून संरक्षण इथं मिळत असतं. पुढचा प्रश्न बघा, फिशिंग म्हणजे काय? फिशिंग म्हणजे काय? तर फसवणूक करणारे जे काही ईमेल असेल किंवा संदेश असेल तर त्यालाच आपण फिशिंग कन्सेप्ट म्हणून ओळखत असतो. तर हा प्रश्न देखील 100% बघा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. तर जो काही फिशिंगद्वारे लोकांकडून बघा संवेदनशील माहिती जसे की पासवर्ड असेल तर मिळवण्याचा जो प्रयत्न केला जातो तर त्याला आपण फिशिंग इथं म्हणत असतो. पुढचा प्रश्न बघा, ह्या ठिकाणी बघा व्हायरस म्हणजे काय? व्हायरस जी काही तुम्ही कन्सेप्ट बघा ऐकली असेल व्हायरस शब्द, तर त्या व्हायरस संदर्भात बघा संगणकाला नुकसान पोहोचवणारा प्रोग्रामिंग जो असतो प्रोग्राम सिस्टम तर तो एक प्रकारे व्हायरस असतो. संगणक व्हायरस एक प्रकारच्या मॉलवेअर आहे जो बघा संगणकाच्या कार्यप्रणाली असते त्याच्यावर परिणाम करतो. त्यालाच आपण व्हायरस सध्या बघा म्हणत असतो. पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा, पुढचा प्रश्न काय आहे? स्पायवेअर म्हणजे काय? स्पायवेअर म्हणजे काय? तर गुप्तपणे डेटा गोळा करणारा सॉफ्टवेअर असतो. स्पायवेअरमध्ये वापरकर्त्याची माहिती असते तर ती चोरीसाठी बघा वापरली जाते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 35, संगणक सिस्टीममध्ये बॅकअप घेण्याचे महत्त्व काय आहे? बरोबर, तर डेटा सिक्युरिटी म्हणजे जी काही डेटा सुरक्षित ठेवण्यासंदर्भात या ठिकाणी जो काही बॅकअप जो प्रकार आहे तर तो सध्या बघा महत्त्वाचा असतो आणि बॅकअपमुळे डेटा गमावल्यास त्याची पुनर्प्राप्ती सध्या बघा करता येते. म्हणून संगणक सिस्टीममध्ये बॅकअप घेण्याचे महत्त्वाचं हे एक कारण आपल्याला म्हणता येईल. तर असे आपण जवळपास बघा 35+ प्रश्न सध्या इथे संगणकासंदर्भात
ज्या काही बेसिक कन्सेप्ट होत्या तर त्या बघा समजून घेतल्या आहे. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्की बघा 2 ते 3 प्रश्न किंवा 2 ते 3 जे काही प्रश्नासंदर्भात म्हणजे एकंदरीत 6 मार्कासंदर्भात बघा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर हा व्हिडिओ तुम्ही वारंवार बघून घ्या, जेणेकरून ज्या महत्त्वाच्या कन्सेप्ट असेल, शॉर्ट फॉर्म असेल, लाँग फॉर्म असेल, तर त्या कन्सेप्ट संदर्भात 100% तुम्हाला जे काही प्रश्न असेल तर ते प्रश्न सध्या बघा विचारण्यात येणार. कारण 10 प्रश्न महत्त्वाचे आहे. हे 10 प्रश्न आणि 20 मार्क. 10 प्रश्न म्हणजे काय, तर 20 मार्क हे फक्त संगणक ज्ञानावर आहे. तर ज्यांनी बघा या ठिकाणी 10 प्रश्नाचे तुम्ही जर बरोबर ॲन्सर दिले तर नक्कीच तुम्हाला मेरिटमध्ये येण्यासाठी हे प्रश्न फायद्याचे असू शकतात. तर हे या ठिकाणी महत्त्वाचे प्रश्न होते. तर आवर्जून बघा तुम्ही प्रश्न पाठच करून टाका. तर हा एक महत्त्वाचा बघा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, इतर गरजूपर्यंत देखील पोहोचू द्या. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या. बाकीचे जे काही घटक असेल त्याच्यामध्ये ICDS योजना असेल, ICDSचे कायदे असेल किंवा मग पोषण आहार अभियानासंदर्भात जो काही घटक आहे त्या संदर्भात देखील मागे व्हिडिओ सध्या बघा अपलोड करण्यात आले. त्या संदर्भात प्लेलिस्ट देखील आहे. व्हिडिओ प्लेलिस्ट बघण्यासाठी बघा यूट्यूब चॅनलला जा, त्याच्यामध्ये प्लेलिस्ट ऑप्शन आहे. तेथे प्लेलिस्टमध्ये तुम्हाला महिला व बालकल्याण विभागासंदर्भात नाव दिसेल. त्याच्यामध्ये व्हिडिओ सध्या बघा अपलोड करण्यात आले आहे. तर ते देखील तुम्ही बघू शकता, जेणेकरून तुम्हाला एकंदरीत 80 मार्कासंदर्भात आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच फायदा होईल. तर सध्या तरी हा एक महत्त्वाचा व्हिडिओ होता. तर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन व्हा. तर अशाच प्रकारच्या पुढच्या आपण महत्त्वाच्या टॉपिकमध्ये सध्या भेटू. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.